माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती कायली. माझी मैना गावावर राहिली, हो माझ्या जीवाची होते कायली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं हे प्रेरणागीत अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेलं हे गाणं चळवळीच्या इतिहासात अजरामर झालंय. त्या आंदोलनाची धग शब्दात शब्दात जाणवते. मैना ज्या पद्धतीनं लिहिली गेलेली आहे तर सुरुवातीला वाटतं की ताटातूट झालेल्या नवरा बायकोंची कथा आहे, पण ते नंतर ज्यावेळेला शेवटची कलाटणी मिळते ती नाटकी कलाटणी, की आपला जो अनेक जे भाग आहेत की ज्यांना महाराष्ट्रामध्ये यायचं आहे, म्हणजे बिदर असेल, भालकी असेल, बेळगाव असेल, उंबरगाव असेल, डांग असेल, हा सगळा भाग जो आहे हा महाराष्ट्रापासून तुटलेला आहे आणि त्याला महाराष्ट्रामध्ये यायचं आहे. हा सगळा जो भाग आहे की एका नवऱ्याची एका बायकोपासून ताटातूट होणं म्हणजे ह्युमन रिलेशन्सवर एखादी गोष्ट आणून नंतर त्याला एक मोठा राजकीय आणि एक मोठा असा आयाम देणं तत्वज्ञानाच्या पातळीवरचा, हे अण्णाभाऊंची ताकद. डफावर थाप मारून अण्णाभाऊ साठे आणि त्यांचे सहकारी हे गीत गायचे तेव्हा सारा महाराष्ट्र पेटून उठायचा. मुंबईच्या 7 रस्ता परिसरात राहणाऱ्या केशर जैनू शेख या क्रांती पर्वाच्या प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. तेव्हा मी नवीनच होते, मला काही तेवढं इतकं हे ज्ञान नव्हते. मी घाबरायचे, तो घाबरू नको ग, हा अगं झाशीची राणी हो, काहीतरी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने तू उभी राहा, अशी काय एखाद्या घाबरतेस कशाला. नाही म्हणलं ठीक आहे म्हणलं. पण मग नंतर ते बेळगाव, कारवार, लिपाणी संपूर्ण तो भाग पिंजून काढला. ते पुढं गात डब घेऊन आणि आम्ही पाठीमाग. तर त्याच्यामुळं त्यांच्याबरोबर गात फिरायचो आम्ही. ते संयुक्त महाराष्ट्र उगवते माझ्या सरकारा, खुशाल कोंबड झाकून धारा. अण्णाभाऊ साठेंच्या या प्रवासाची सुरुवात झाली वाटेगावातून. मातंग समाजातल्या एका कुटुंबात त्यांचा जन्म झाला. जन्मापासूनच काटेरी आयुष्य जगणाऱ्या या घरामध्ये अण्णा मात्र निवडुंगासारखे फुलले. सांगली जिल्ह्यातल्या वाटेगावमध्ये याच घरामध्ये 1 ऑगस्ट 1920 रोजी अण्णाभाऊंचा जन्म झाला. आपल्या आयुष्याची जवळपास 10 वर्ष ते याच घरामध्ये राहत होते आणि नंतर त्यांच्या कुटुंबानं मुंबईला स्थलांतर केलं. पण इतक्या लोकविलक्षण प्रतिभेचा हा शाहीर कसा घडला आणि लौकिक अर्थानं कुठलंही शिक्षण नसताना इतकं सकस साहित्य कसं निर्माण करू शकला याचं कुतूहल अनेकांना आहे. पण या प्रश्नाचं उत्तर कदाचित या मातीला आणि इथल्या परिसराला माहिती असावं, कारण लहानपणी याच वारणेच्या खोऱ्यामध्ये अण्णांना अनुभवाचं शिक्षण मिळत गेलं. कुटुंबावर आलेली संकटं ते जवळून पाहत होते आणि त्याच्यातूनच त्यांच्यातला कलाकार घडत गेला. स्वातंत्र्याची चळवळ त्यावेळी ऐन भरात होती. प्रतिसरकारची स्थापना करणारे क्रांतिसिंह नाना पाटील हे लहानग्या अण्णांचे हिरो होते. अण्णाभाऊ साठेंचा मावसभाऊ बापू साठे त्यांचा तमाशा चालू होता आणि त्या तमाशाच्या मैदानात नाना पाटील अचानक आले. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि नाना पाटलांनी तमाशाच्या मैदानात मोठं भाषण केलं आणि तमाशातला राजा वगैरे ते भाषण टाळ्या वाजवत ऐकत बसले. हे बाल अण्णाभाऊंनी पाहिलं. नाना पाटलांचं भाषण सुरू असताना अबलो घोड्यावरून पोलीस आले आणि त्यांनी लाठीमार सुरू केला. नाना पाटलांना पकडण्याचा प्रयत्न केला. 10,000पेक्षा जास्त लोक होते. गर्दी उसळली. नाना पाटील त्या गर्दीतून पळत सुटले. नाना पाटील त्या पोलिसांना सापडले नाहीत. पण नाना पाटील पळत असताना 2-3 किलोमीटर पळून गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागे एक लहान मुलगा येतोय त्यांच्या लक्षात आलं आणि हा कोण लहान मुलगा म्हणून त्यांनी त्याला पकडलं. तर म्हणजे का रे बाबा तू का आलायस माझ्या मागं. तर ते म्हणजे तुला वाट दाखवायला लावलं आणि नाना पाटलांना कौतुक वाटलं आणि त्या मुलाला घेऊन नाना पाटील जंगलामध्ये पळत सुटले. पुढे गेल्यानंतर त्या मुलाला त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलं आणि त्याचे पाय चेपत त्यानं वाटेगावच्या वरच्या डोंगराची वाट दाखवली आणि त्या डोंगरामध्ये नाना पाटील गेले. या लहान मुलानं नाना पाटील आणि फकीरराव नोमांग यांची भेट घडवली. साताऱ्याहून कोल्हापूरला जाताना हायवेपासून 4 किलोमीटर अंतरावर गेलं की अण्णांचं मूळ गाव वाटेगाव लागतं. बापूवीर वाटेगावकर अण्णांच्या कादंबरीचा नायक फकीरा
ही मंडळी याच गावची. बंडखोरीची परंपरा असलेल्या वातावरणातच अण्णाभाऊ लहानाचे मोठे होत गेले. अण्णाभाऊ साठे सतत कसला तरी विचार करत असायचे. अण्णाभाऊ साठे लहान मुलांच्या मध्ये मिसळायचे. अण्णाभाऊ साठे खेळाडू होते. ते दानपट्टा इतका सुंदर खेळायचे अण्णाभाऊ की तो दानपट्टा खेळत असताना म्हणजे दोन्ही हातानं दानपट्टा खेळत असताना बाहेरून भिजलेली म्हणजे शाईमध्ये भिजलेली वाळू मारायची. त्यातले जेवढे कमीत कमी कण ज्याच्या अंगावर उठतील तो चांगला खेळाडू. अण्णाभाऊंचा नेहमी पहिला नंबर यायचा. लहानपणीच जातीयतेचे भयानक चटके त्यांनी सोसले. याच कारणामुळे त्यांची शाळाही सुटली. अण्णांच्या आयुष्यातला सगळ्यात थक्क करणारा भाग कुठला असेल तर तो त्यांच्या शिक्षणाचा. त्यांचं नेमकं किती शिक्षण झालं होतं याच्याबद्दल मतमतांतर आहेत, पण इथं तर लोक त्यांची फक्त 1.5 दिवसांची शाळा झाली होती असं सांगतात. तत्कालीन व्यवस्थेमध्ये खालच्या जातीतल्या मुलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यांना वर्गाच्या बाहेर बसवलं जायचं आणि शिक्षक त्यांचा सतत रागराग करायचे. या सगळ्याला कंटाळून अण्णांनी शाळा सोडली आणि ते परत तिकडं फिरकलेच नाहीत. पण आज अण्णांचं साहित्य जगभरातल्या 27 भाषांमध्ये भाषांतरित झालं आहे आणि परत विद्यापीठामध्येही त्यांची पुस्तकं अभ्यासली जातात. एक प्रकारे वर्णव्यवस्थेला अण्णांनी दिलेलं हे एक सणसणीत उत्तरच आहे. अण्णा कार्यकर्ते जास्त होते की लेखक असा प्रश्न पडावा असं त्यांचं सगळं आयुष्य. हस्तिदंती मनोऱ्यामध्ये रमणाऱ्या साहित्यिकांपैकी ते नव्हते. त्यांच्या साहित्यात जगण्याचा संघर्ष होता. अनुभवातून तावून सुलाखून निघालेलं जग त्यात दिसायचं. अण्णाभाऊंची कादंबऱ्यातली कथेतली सर्व पात्र ही समाजातल्या वंचित विभागातनं आलेली आहेत. एका जातीतनं नव्हे. ते स्वतः जातीनं जन्मानं मातंग होते, पण त्यांची पात्र काही मातंग नाहीत. आहेतही मातंग, पण ती कमी आहेत. सर्व वंचित त्यांच्या साहित्याचे विषय आणि पात्र ठरलेली आहेत. तत्सम इतर साहित्यांच्यामध्ये वंचित आपले भोग सांगताना जास्त प्रमाणामध्ये रडताना दिसतात. आपलं दुःख व्यक्त करताना दिसतात. दुःखाची अभिव्यक्ती करणं स्वाभाविक आहे, त्यात गैर काही नाही, बरोबर आहे. पण अण्णाभाऊंची पात्र केवळ रडत नाहीत, ते लढतात. अण्णाभाऊंच्या साहित्याचं वैशिष्ट्य आहे ते अल्पाक्षर रमणीयत्वानं भरलेलं साहित्य आहे. अण्णाभाऊंचं साहित्य हे गतिमान आहे. अण्णाभाऊंचं साहित्य जे डॉक्टर एस एस भोसले माझे गाईड त्यांनी फार सुंदर शब्द वापरला आहे. जे घोडा ज्यावेळा पळत असतो त्यावेळा एका विशिष्ट पद्धतीनं त्या घोड्याच्या टापांचा एक आवाज येतो, गॅलपिंग स्टेप्स, त्याला एक रिदम असतो. तसं अण्णाभाऊंच्या साहित्याला रिदम आहे. अण्णांच्या 5 कादंबऱ्यावर चित्रपट निघाले. सूर्यकांत मांढरेंनी अण्णांचा फकीरा साकारला तर जयश्री गडकर यांनी चित्राची भूमिका अजरामर केली. अण्णाभाऊंनी जवळपास 30हून अधिक कादंबऱ्या लिहिल्या, पण सर्वाधिक लोकप्रिय म्हणून आपल्याला फकीराचं नाव घेता येईल. फकीरा राणोजी मांग हा इंग्रजांच्या विरोधात लढणारा एक बंडखोर होता आणि तो अण्णांचा एक जवळचा नातलगही होता. वाटेगावमधलं हे घर फकीराचंच आणि मराठी साहित्यामध्ये अण्णाभाऊंनी अजरामर केलेल्या या नायकाची स्मृती आज या समाधीच्या रूपानं टिकून आहे. कथा, कादंबऱ्या, शाहिरी असो की वगनाट्य, सगळ्या प्रकारामध्ये अण्णांची लेखणी जोरकसपणे चालायची. अलीकडच्या काळामध्ये फुल्यांच्या जलशांनंतर आणि आंबेडकरी जलशांच्या समांतरच एक खालचं जग जे आहे, तळागाळातलं जे जग आहे, ते जग अण्णाभाऊ साठेंनी शाहिरीच्या माध्यमातून अत्यंत प्रकर्षानं पुढं आणलं. आणि त्यांची शाहिरी जी होती ती अगदी खेड्यातला माणूस, खेड्यातल्या स्त्रिया, शहरातले कामगार, काबाड कष्ट करणारे इतर लोक, या सगळ्यांना भारावून टाकणारी अशी ती शाहिरी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त शाहिरी म्हणजे वर्णन नव्हतं, तर मुक्तीची दिशा काय असावी या संदर्भामध्ये खूप जोरकसपणे मांडणी त्यांनी केली. अनमोल मणी द्यावा कोणाला कोण धन्य. अण्णांचं घराणं हे तमासगिरांचं. त्यांचे मावस भाऊ बापू साठे हे तमाशा चालवायचे. इथंही अण्णांनी लोकरंजनातून प्रबोधनाचा प्रयत्न केला. त्यांचं एक गाणं खूप चांगलं आहे, अत्यंत सोप्या भाषेमध्ये, शेतकरी आणि खेड्यातल्या माणसांसाठी. तर ते गाणं फार सुंदर आहे. अरे दौलतीच्या राजा उठून सरजा, हक दे शेजाऱ्याला रे, शिवारी चला हक दे शेजाऱ्याला रे, शिवारी चला
दिस राबून साल न साल, किती पिढ्या आम्ही काढायचं हाल, रोऊ आता बांधावर भावटा लाल, एकजूट करून नीट नेम धरून, एकजूट करून नीट नेम धरून, आखरीचा मारा या पल्लार शिवारी चला. एक कडवं फार छान आहे त्यातलं. भांडवलशाहीची माकडं काळी, तोंडातला घास नीट खाऊन देई, घ्या दिसा लुटत्या तरे आंबराई, एकजूट करून नीट नेम धरून, आखरीचा मारा या टोलार शिवारी चला. अकलेची गोष्ट, मुंबई कुणाची यासारखे वक प्रचंड गाजले. अण्णाभाऊंचे तमाशे बघण्यासाठी, अमर शेखांची गाणी ऐकण्यासाठी गवाणकरांचं लाखोचं जनसमुदाय जमत असे आणि मुंबई आणि महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी त्यांच्या याची प्रचंड जनमानसावर प्रकट आणि छाप होती. आणि म्हणून त्यावेळेस मोरारजीभाईच्या सरकारने तमाशावर बंदी घातली. मग मुंबई कुणाची हा एक सादर करत असताना त्यांनी एक शक्कल लढवली की आज आपण तमाशा करणार नाही, आज आपण लोकनाट्य करणार आहोत, असं एक सांगून तमाशाला लोकनाट्याचं एक नाव देऊन त्यांनी तो तिथे पार पाडला. जो प्रवास आहे त्याच्यामध्ये त्यांनी सर्वसामान्य गिरणी कामगारांना समजेल अशा भाषेमध्ये आपलं तत्त्वज्ञान मांडलं आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी वेगवेगळे कटाव, गवळणी, गण अण्णाभाऊंनी तयार केले आणि अण्णाभाऊंनी एक क्रांती घडवून आणली की आत्तापर्यंत आपण गणेशाची पूजा करतो गणामधून, विशेषतः तमाशात आणि अन्य लोककला प्रकारांमध्ये, पण अण्णाभाऊंचा गण हा जनरूपी गण होता. म्हणजे ते जनतेला जनार्दन मानायचे, जनतेलाच गण मानायचे. अण्णा जे स्वतः जगले तेच त्यांनी आपल्या लेखणीतून उतरवलं. त्यांच्या साहित्यात मार्क्सवादाची प्रेरणा दिसते. अण्णाभाऊंमधल्या कम्युनिस्टाचा शोध घेताना ते कुठल्या परिस्थितीत मुंबईत आले होते हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. पोटा पाण्यासाठी वाटेगाव सोडून अण्णांच्या कुटुंबाला मुंबईची वाट धरावी लागली. तब्बल 227 मैलांचा प्रवास पायी करत हे सगळं कुटुंब मुंबईत येऊन पोहोचलं. अण्णा त्यावेळी केवळ 10 ते 12 वर्षांचे होते. इतक्या लहान वयामध्ये ठेचकाळणारं आयुष्य ते जवळून बघत होते. चीनमध्ये माओच्या नेतृत्वाखाली निघालेल्या लाँग मार्चनं कम्युनिझम प्रस्थापित केला. अण्णांच्या वैयक्तिक आयुष्याचा विचार केला तर वाटेगाव ते मुंबई हा प्रवास त्यांच्या आयुष्यातला लाँग मार्चच होता. मुंबईत आल्यानंतर अण्णांनी जगण्यासाठी हर प्रकारची कामं केली. शोषितांचं, कामगारांचं जीवन इतक्या जवळून पाहिल्यानं त्यांच्या साहित्यात प्रखर वास्तवता आहे. कल्याणला गेले, तिथे याची ज्या वॅगन असतात त्या कोळशाच्या त्या खाली करण्याचं काम केलं. नंतर मुंबईत आले लेबर कॅम्पमध्ये आणि इतर ठिकाणी, आणि त्यावेळेस जसे ते डोक्यावर कापडाचे गठ्ठे घेऊन कपडे विकायचे ती कामं केली. हर एक कामं केली त्यांनी. नंतर मोरबागच्या गिरणीमध्ये त्यांनी हे काम केलं. म्हणजे सातत्याने संघर्ष करत करत अण्णाभाऊ इथे जगलेले आहेत. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती कायली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती कायली. कम्युनिस्ट विचारांशी जवळीक असेल म्हणून कदाचित, पण रशियाच्या पंतप्रधानांनीही अण्णाभाऊंचा गौरव केला होता. भारताचा मॅक्झिम गोर्की असंही काही जण त्यांना म्हणत होते. काय आहे अण्णाभाऊंच्या रशियन प्रवासाची कथा, पाहुयात एका ब्रेकनंतर. मुंबईमध्ये आल्यानंतर घाटकोपरच्या चिरागनगरमध्ये याच ठिकाणी अण्णाभाऊंचं वास्तव्य होतं. आपलं बरंचसं साहित्य सुद्धा त्यांनी याच ठिकाणी लिहिलं. अण्णाभाऊंच्या लिखाणाची फार गमतीशीर गोष्ट आहे. ते शाळेत गेलेले नसल्यामुळे त्यांचं लिखाण काहीसं अगम्य होतं. वामनराव भट म्हणून जे त्यांचे सहकारी होते त्यांना अण्णांचं अक्षर समजायचं आणि त्यांनी अण्णांच्या कथा कादंबऱ्या प्रकाशित केलेल्या आहेत. अण्णांनी चित्रा, वैजयंता यासारख्या कादंबऱ्यांमधून स्त्री नायिका सशक्तपणे उभ्या केल्या. पण गमतीची गोष्ट म्हणजे त्यांना स्वतःला स्त्री हा शब्द कधी लिहिता आला नाही. घाटकोपरच्या चिरागनगरमध्ये माटुंग्याच्या लेबर कॅम्पमध्ये अण्णांचं वास्तव्य असायचं. मुंबईला जवळून पाहिल्यामुळेच त्यांच्या साहित्यात दिसणारी मुंबई इतरांपेक्षा वेगळी ठरली. अण्णाभाऊंना समाज जसा दिसला तसा इतरांना दिसलाच असं नाही. एक उदाहरण म्हणून सांगतो. महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्व शाहिरांना मुंबई हा
लावणीचा विषय बनलेला आहे बऱ्याच शाहिरांचा, पठ्ठेबापुरापासून. पण पठ्ठेबापुरावाला कशी दिसली मुंबई? मुंबई ग नगरी सदा तरणी, व्यापार चाले मनधरणी, दर्याच्या गवरी. मुंबई ग नगरी बडी बाका, जशी रावणाची दुसरी लंका, वाजतो ग डंका चहूमुलकी. हे पठ्ठेबापुरावच. म्हणजे तिचं वैभव, तिचं सौंदर्य, तिचं मोठेपण हे त्यांना भावलं. अण्णाभाऊंनी त्याच मुंबईची लावणी लिहिली. आणि त्या लावणीत काय सांगतील? त्याला एका मुंबईत दोन मुंबया दिसल्या, दोन वर्ग दिसले. मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी, कुबेरांची वस्ती तिथं सुख भोगती, परळात राहणारे रातन दिस राबणारे, मिळेल ते खाऊन या घाम गाळती. शोषितांचं, कामगारांचं दुःख प्रभावीपणे मांडणाऱ्या अण्णांचं समाजवादी रशियात फार कौतुक झालं. रशिया भेटीत खुद्द तिथल्या पंतप्रधानांनी अण्णाभाऊंचा सत्कार केला. पंडित जवाहरलाल नेहरूंना रशियामध्ये प्रश्न विचारला पत्रकाराने. ते म्हणाले की व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट राज कपूर अँड अण्णाभाऊ साठे. नेहरू पटकन म्हणाले, राज कपूर आय एम प्राऊड ऑफ हिम, ही इज इंडियन आर्टिस्ट. पण अण्णाभाऊ साठेंच्याबद्दल नेहरूंना फार माहिती नव्हतं. अण्णांनी मार्क्सवाद भलेही वाचला नसेल, पण त्यांनी तो पचवला होता हे मात्र खरं. पहिल्या दलित साहित्य संमेलनाचं उद्घाटन अण्णाभाऊंच्या हस्ते झालं होतं. त्या साहित्य संमेलनामध्ये त्यांनी उच्चारलेलं एक वाक्य महाराष्ट्राच्या साहित्य विश्वामध्ये आणि बाहेरही एका म्हणीसारखं वापरलं जातं. ही पृथ्वी शेषशाही नागाच्या मस्तकावर स्थिरावलेली नसून श्रमिकांच्या आणि दलितांच्या तळहातावर स्थिरावलेली आहे. याच्यामध्ये त्यांचं स्वतःचं तत्त्वज्ञान आलेलं आहे. काही उथळ मंडळी काही गैरसमजानं आणि काही मतलबीपणानं अण्णाभाऊ साठे कम्युनिस्ट होते की नाही असा एक प्रश्न उपस्थित करतायत. खुद्द अण्णाभाऊ साठ्यांचं साहित्य जो कोणी अभ्यासेल त्याला ते कम्युनिस्ट होते ही गोष्ट सहज जाणवेल. केवळ देशीच नव्हे तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटनांवरही अण्णाभाऊंनी लिहिलं. शोषितांच्या, कामगारांच्या आयुष्यात परिवर्तन आणणारी कुठलीच घटना त्यांच्या संवेदनशील मनातून सुटली नाही. आंतरराष्ट्रीय किंवा साम्राज्यशाही विरुद्ध, भांडवलशाही विरुद्ध जे जे लढे झाले ते सगळ्या विरुद्ध लढले. आणि केवळ तिकडेच नाही पण भारतामध्ये देखील ज्या बंगालचा दुष्काळाबद्दल त्यांनी लिहिलं, पंजाबमध्ये जे जातीयवादी भीषण हत्याकांड झालं होतं, जातीय दंगली, त्याच्याविरुद्ध लिहिलं. म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही स्तरावर अण्णाभाऊसारख्या एका खेडेगावातून आलेल्या माणसाने लिहावं हा मोठा मला वाटतं त्यांच्या प्रतिभेचा आणि त्यांच्यावर झालेल्या संस्काराचा परिणाम आहे. अण्णाभाऊंचं लिखाण हे सर्वस्पर्शी होतं. त्यामुळेच ते अनंत काळ प्रेरणा देत राहील असं आहे. कम्युनिस्टांना मला अण्णाभाऊ माझा पूर्वज आहे, आम्हा कम्युनिस्टांचा पूर्वज आहे, आम्हाला त्यांचा अभिमान आहे. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती काय. आचार्य यात्रेने फार सुंदर शब्दांमध्ये वर्णन केले जगण्यासाठी मरणाऱ्या माणसांची कथा अण्णाभाऊंनी लिहिली. म्हणजे फक्त भारतापुरतं नाही तर अखिल मानव जातीच्या बद्दल अत्यंतिक संवेदनशील असलेला हा मोठा कलावंत आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला. माझ्या जीवाची होती कायली, माझी मैना गावावर राहिली. 1969 सालच्या जुलै महिन्यामध्ये अण्णाभाऊंचा मृत्यू झाला. त्यावेळी ते वयाच्या 50शीत होते. पण जाताना ते महाराष्ट्रासाठी, मराठी साहित्यासाठी फार मोठी देण ठेवून गेलेत. जगबदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव. जगबदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात, गुलामगिरीच्या या चिखलात, ऋतून बसला काय रावत. अंग झाडूनी
निघ बाहेरी घेबिनीवरती धाव, सांगून गेले मला भीमराव. धर्मांधांनी आमास छळले, धनवंतांनी तसेच पिळले. धर्मांधांनी आमास छळले, धनवंतांनी तसेच पिळले. मगरानी जणू माणिक गिळले, चोर जाहले साव, सांगून गेले मला भीमराव.